नमस्कार. मॅथ्स बाय पूजामध्ये आज आपण पाहणार आहोत 8 क्लासचा जो चॅप्टर नंबर फर्स्ट आहे, युनिट नंबर फर्स्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जो पहिला चॅप्टर दिला आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबर. तर हे तुम्हाला माहीत असणे अगोदर तुम्हाला काही नंबर्स जे असतात ते माहीत असणे आवश्यक आहे. जसे की असतात आपलं पहिला जो नंबर आहे तो आहे नॅचरल नंबर. ज्या नंबर्सची आपण काउंटिंग सुरू करतो 1 2 3 4 5 अप टू 100 असे जितके काही नंबर असतील ते सगळे झाले आपले नॅचरल नंबर. दुसरा जो नंबर असतो तो असतो आपला होल नंबर. ठीक आहे, या होल नंबरमध्ये कोणते नंबर येतात ते पाहूया आपण. ठीक आहे, सेकंड नंबर आहे आपला होल नंबर. आता ह्या होल नंबरची सुरुवात होते 0पासून. तर 0 1 2 3 4 5 अप टू 100 हे सगळे जे काही नंबर असतात ते जातात आपले होल नंबरमध्ये. नंतर येतं आपलं इंटिजर. ठीक आहे, इंटिजरमध्ये जे नंबर असतात ते आता आपण पाहणार आहोत. तर आपला जो नेक्स्ट नंबर आहे तो आहे इंटिजर नंबर. तर या इंटिजरमध्ये असतात सगळे आपले निगेटिव्ह नंबर. जे काही निगेटिव्ह नंबर असतील ते सगळे निगेटिव्ह नंबर 0 त्याच्यानंतर 1 2 3 अप टू 100. ठीक आहे, इतके जे काही सारे नंबर असतात ते आपल्या इंटिजरमध्ये येतात आणि त्याच्यानंतर येतो आपला रॅशनल नंबर. ठीक आहे, जो काही आपला रॅशनल नंबर असतो तो. ठीक आहे, आता तर ही आहे आपल्या रॅशनल नंबरची डेफिनेशन, जे की अशा प्रकारे इफ m इज एनी इंटिजर अँड n इज नॉन झिरो इंटिजर देन द m बाय n इज कॉल्ड ॲज अ रॅशनल नंबर. ठीक आहे, m आणि n हे असले आपले इंटिजर असतील आणि n हा झिरो नसेल. ठीक आहे, नॉन झिरो असेल तो नंबर आपल्याकडे n, तर m बाय nच्या स्वरूपामध्ये जो काही नंबर असतो तो असतात आपले सगळे रॅशनल नंबर. एक्झाम्पल पाहूया आपण इकडे. -25/5 -11/5 -9 0 10 3/5 हे सगळे जे काही नंबर आहे आपल्याकडे हे सगळे झाले आपले रॅशनल नंबर. ठीक आहे, तर दोन रॅशनल नंबर जर आपण घेतो म्हटलं, ठीक आहे, जसं की 3/5 आणि 4/5 आणि म्हटलं की ह्या दोन नंबरच्या मध्ये किती रॅशनल नंबर येऊ शकतात, तर ह्या दोन रॅशनल नंबरच्या मध्ये इनफायनाईट इतके रॅशनल नंबर आपल्या दोन नंबरच्या मधामध्ये येऊ शकतात. ठीक आहे, ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. तर आपल्याला हे जे काही रॅशनल नंबरची डेफिनेशन आहे तुम्हाला कळली असेल अशी अपेक्षा करतो. आता पाहूया हे सगळे जे काही रॅशनल नंबर असतात ते नंबर लाईनवर कशा प्रकारे दाखवायचे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जी नंबर लाईन असते, ठीक आहे, अशा प्रकारची जी नंबर लाईन असते याचा जो सेंटर पॉईंट असतो तो 0 असतो, त्याला आपण ओ अक्षराने दाखवू आणि एक एक युनिटवर आपले नंबर असतात 1 2 3 4. ठीक आहे, इकडे पण -1 -2 -3 -4. ठीक आहे, तर या नंबर लाईनवर जर आपल्याला म्हटलं की 2 दाखवा, ठीक आहे, 2 इंडिकेट करा, तर आपण इझिली करू शकतो. हा झाला आपला 2. ठीक आहे, या जर लाईनवर म्हटलं की आपल्याला -3 दाखवा, काय इंडिकेट करायचं आहे, काय दाखवायचं आहे, शो करायचं आहे आपल्याला -3, तर आपण इझिली इंडिकेट करू शकतो की हा झाला आपला -3. पण आपल्याकडे जर असे नंबर असतील जे की तुम्ही रॅशनल नंबर पाहू शकता 3/2 5/2 आणि 4/2, यांना कसं या नंबर लाईनवर इंडिकेट करायचं, कसं दाखवायचं, कसं शो करायचं ते आपण पाहणार आहोत. आणि तोच आपला या रॅशनल नंबरमधला पहिला मुद्दा आहे की आपल्याला काय करायचे, जे काही नंबर आपल्याकडे रॅशनल नंबर आहे ते आपल्याला शो करायचे कशावर, तर नंबर लाईनवर शो करायचे. आता बघा इथं मी एक्झाम्पलमध्ये घेतले रॅशनल नंबर 3/2 5/2 आणि 4/2. या नंबर लाईनमध्ये मला जर शो करायचं असेल तर यांचं मला सर्वात पहिले या तिन्ही नंबरचा काय पाहावं लागणार आहे, डिनॉमिनेटर काय पाहायचं आहे याचा मला, यांचा की डिनॉमिनेटरमध्ये नंबर कोणता आहे हे मला काय करायचं आहे, पाहावं लागणार आहे अगोदर. ठीक आहे, तर हे तिन्ही नंबरचा डिनॉमिनेटर काय आहे माझ्याकडे 2. किती आहे माझ्याकडे 2 आहे. डिनॉमिनेटर काय आला माझा तिन्ही नंबरचा 2 आला. आता हा जो एवढा ते एवढा पोर्शन आहे हा झाला आपला 1 युनिट. किती झाला, हा 1 युनिट. तर या एका युनिटला मला 2 समान भागामध्ये काय करावं लागणार आहे, विभागावं लागणार आहे, त्यांना विभाजित करावं लागणार आहे. ठीक आहे, हा जो एवढा पोर्शन असेल हा माझा 1 युनिट, हा माझा सेकंड युनिट, हा थर्ड युनिट आणि हा फोर्थ युनिट. तर प्रत्येक युनिटला मला कशामध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे किती भाग करायचे त्याचे, तर मला 2 भाग करायचे, कारण की माझ्याकडे डिनॉमिनेटर किती आहे, सगळ्या रॅशनल नंबरचा 2 आहे. तर माझ्या ह्या प्रत्येक युनिटला मी किती भागामध्ये खंडित करणार, तर 2 भागामध्ये करणार. तर चला पाहूया. आता हा माझा 1 युनिट आहे, याला मला काय करायचे, स्प्लिट करायचे 2 भागामध्ये. तर इथं मी सेंटरला एक पॉईंट देणार, झाले 2 भागामध्ये स्प्लिट, हा 1 हा 2. ठीक आहे, सेम याला पण करणार मी स्प्लिट, याला पण करणार आणि याला पण करणार. आता समोर इकडे पण मला सेम स्प्लिट करायचे आहे प्रत्येक नंबरला. नंबर लाईन काढून मला माझा जो डिनॉमिनेटर असेल त्या डिनॉमिनेटरचा जो काही नंबर असेल तेवढा मला हा जो 1 युनिट असतो त्या युनिटला तेवढ्या भागामध्ये मला कन्वर्ट करायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता झाले माझे सगळे नंबर स्प्लिट. आता मी हे नंबर काय करू शकतो, या नंबर लाईनवर दाखवू शकतो. चला व्यवस्थित काढून घेऊया परत एकदा डायग्राम मी परत काढलेले जसं तुम्ही पाहू शकता. आता याला किती आपल्याला डिवाईड करायचं आहे, आणि या एका युनिटला आपल्याला 2 भागामध्ये, कारण की आपल्याकडे डिनॉमिनेटर किती आहे 2 आहे. म्हणजे याच्या सेंटरमध्ये मी एक पॉईंट घेणार आहे. तुम्ही स्केलच्या सहारे जे आपले स्केलचं जे एक युनिट असतं अखंड युनिट, त्याच्यामध्ये नंबर्स दिलेले असतात, त्याच्यातली जी 5 नंबरची लाईन असेल त्याच्यामध्ये तुम्ही हा डॉट काढू शकता, म्हणजे त्याचे 2 समान भाग होणार आपल्या एका युनिटचे. पहा हा 1 युनिट आणि हा असे 2 भाग झाले आणि याचे विभाजित आपल्याकडे डिनॉमिनेटर 2 असल्यामुळे आता आपण नंबर दाखवूया. ठीक आहे, आता काउंटिंग करा आणि हा 0 काउंट करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर याला 1 काउंट करायचं, याला 2 करायचं, याला 3,
याला 4, याला 5, याला 6 असं आपल्याला काउंटिंग करत समोर जायचं आहे. ठीक आहे, आता आपण नंबर दाखवणार. पहिले दाखवणार आपण 3/2. तर काउंटिंग करू 0 1 2 3. तर इथे येणार आपला 3/2. नंतर आहे आपला 5/2. आता हा 3/2 झाला, हा 4/2 झाला, हा 5/2 झाला. त्याच्यानंतर 4/2 दाखवायचे, तर हा असेल आपला 4/2. हा झाला आपला नंबर इथं शो करून. असं आपल्याकडे निगेटिव्ह नंबर दिले असते तर निगेटिव्ह नंबरसुद्धा शो करता येतात. ठीक आहे, जर मी घेतलं -2/2 हा नंबर मी घेत असेल तर सेम इकडे पण मला काय करावं लागेल, तेवढेच डिवाईड करावं लागेल पोर्शनमध्ये. आणि आता त्याच्याकडे पण आपल्याला काउंटिंग करायची 0 1 2. तर हा माझा नंबर असेल -2/2. ठीक आहे, हा झाला माझ्याकडे माझा युनिट. ठीक, अशा प्रकारे आपल्या नंबर लाईनवर नंबर शो करायचे. सो आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, शो दॅट द फॉलोइंग नंबर ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच ऑफ द एक्झाम्पल. आपलं जितके पण एक्झाम्पल दिले त्याच्यासाठी सेपरेट नंबर लाईन ड्रॉ करायची आणि आपल्याला हे रॅशनल नंबर त्याच्यामध्ये दाखवायचे. तर याच्यासाठी आपण पहिले सर्वांदा एक नंबर लाईन आपण इथं काढून घेऊया. ठीक आहे, तुम्ही स्केलच्या सहारे म्हणजे व्यवस्थित नंबर लाईन काढू शकता. त्याचा जो सेंटर असेल त्याला तुम्हाला 0 दाखवायचा आणि नाव देऊ O, हा 1, हा 2, हा 3, हा 4, -1 -2 -3 -4. ठीक आहे, आता पहा हा तिन्ही जे नंबर आहे या तिन्ही नंबरचा जे काय डिनॉमिनेटर आपल्याकडे किती आहे तो पहा. जो काही आपला नंबर दिला आहे आपल्याकडे तिन्ही नंबर, एक दिला आहे आपल्याला 3/2, दुसरा दिला आहे आपल्याला -5/2 दिलेला आहे आपल्याकडे, आणि नंतरचा जो नंबर आहे आपल्याकडे -3/2. ठीक आहे, या सगळ्यांचा डिनॉमिनेटर किती आहे आपल्याकडे 2 आहे. डिनॉमिनेटर किती आहे 2 आहे. तर हा जो एक जो सेपरेट युनिट आहे आपला 0 to 1 या प्रत्येक भागाला आपल्याला किती डिवाईड करायचे आहे, तर 2 पोर्शनमध्ये आपल्याला याला डिवाईड करावं लागेल कारण की डिनॉमिनेटर आपल्याकडे 2 आहे. तर चला याच्या प्रत्येक भागाला आपण 2 पोर्शनमध्ये डिवाईड करून घेऊ. हा 1, हा 2, हा 3, हा. ठीक आहे, इकडे पण मायनसकडे कर कारण की आपल्याला निगेटिव्ह रॅशनल नंबरसुद्धा दाखवायचे. तर निगेटिव्हकडे पण सुद्धा आपल्याला प्रत्येक युनिटला 2-2 भागामध्ये विभाजित करायचे, खंडित करायचे, ब्रेक करायचे. ठीक आहे, झालं आपल्याकडे डिनॉमिनेटर 2 होतं म्हणून आपण इच युनिटला काय केलं, 2 सेपरेट भागामध्ये त्यांना डिवाईड केलं. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता हा आपला एवढा फर्स्ट भाग, हा इथून एवढा आपला सेकंड भाग. ठीक आहे, असे झाले. आता या सगळ्या नंबरना आपण काय करूया त्याच्यामध्ये दाखवूया. ठीक आहे, आता सुरुवात करायची 0 पासून, त्याला काउंटिंग करायची. हा आपला 0, हा 1, हा 2, हा 3, म्हणजे हा झाला 3/2. आता -5/2 दाखवायचे. तर आपल्याला या बाजूला आपल्याला काउंटिंग करायची 0 1 2 3 4 5. हा झाला आपला -5/2. ठीक आहे, आता इकडेच आपल्याला -3/2 पण दाखवायचा आहे. परत 0 पासून काउंटिंग 0 1 2 3. तर हा आपला -3/2. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हा फर्स्ट एक्झाम्पल शो करायचा आहे तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. आता पाहूया आपण सेकंड एक्झाम्पल. तर हा सेकंड एक्झाम्पल आहे आपला. तर आपल्याला एक्झाम्पल सोडवण्याची सुरुवात करायची. तर ठीक आहे, एक्झाम्पल लिहिला तर ॲन्सरमध्ये तुम्हाला काही लाईन्स लिहायचे ते की अशा प्रकारे आहे. हेअर द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन नंबर इज 5. किती आहे आपला गिवन नंबरचा 5. सो वी डिवाइड each unit distance into 5 equal पार्ट्स. ठीक आहे, आपला डिनॉमिनेटर 5 आहे म्हणून त्याचं इच युनिट डिस्टन्सला आपल्याला कितीमध्ये डिवाईड करायचं आहे, 5 इक्वल पार्ट्समध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे. ठीक आहे, तर आपण इथे एक नंबर्स लाईन येतात तर ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, ही नंबर लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. आता या नंबर लाईनचा जो सेंटर असेल तो 0 असेल, त्याला आपण ओने इंडिकेट करणार आहोत. ठीक आहे, आता याला आपल्याला 5 पार्टमध्ये डिवाईड करायचं म्हणून थोडासा मोठा लिहिणार मी नंबर्स. हा 1 असेल माझा आणि हा माझा 2 असेल. ठीक आहे, इकडे माझा -1 असेल आणि इकडे माझा -2 असेल. ठीक आहे, आता यांना जे आपल्याला 5 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड करायचं म्हणजे आपल्याला किती डॉट द्यावे लागली, तर आपल्याला 4 डॉट्स द्यावे लागले. त्या कुठेतरी आपल्याला ह्या एका युनिटचं काय होणार आहे, 5 भागमध्ये डिवाईड होणार आहे. ठीक आहे, तर चला आपण 4 डॉट्स घेऊ म्हणजे आपले 5 इक्वल पार्ट्स आपल्याला मिळतील. 1 2 3 आणि हा थांबा थोडंसं नंबर्स लाईनवर मी 5 आपल्याला 4 डॉट द्यायचे. 1 2 3 4 म्हणजे या एका युनिटचं 5 भाग इक्वल पार्टमध्ये डिवाईड झाले. परत यांनासुद्धा आपल्याला 4 डॉट द्यायचे, त्याचे 5 इक्वल भाग होतील. सेम आपल्याला या साईडला पण करायचं आहे. आता आपण नंबरची काउंटिंग करूया, जे की नंबर आपल्याला दाखवायचे. पहिला नंबर दाखवायचा आपल्याला 7/5. तर आपण काउंटिंग करूया 0 1 2 3 4 5 6 7. तर हा असेल आपला 7/5. ठीक आहे, देन आपल्याला दाखवायचा आहे -2/5 हा वाला नंबर. परत आपण या बाजूला काउंटिंग करूया निगेटिव्ह ज्या साईडला आपला नंबर्स आहे त्या साईडनी
0 1 2 तर हा आपल्याला -2/5. देन आपल्याला दाखवायचं आहे -4/5. ठीक आहे. 0 1 2 3 4 हा असेल आपला -4/5. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, नंबर आपल्याला नंबर लाईनवर शो करायचे, दाखवायचे. ठीक आहे. तर प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहिताना तुम्हाला ह्या 2 लाईन लिहिल्यानंतर तुम्हाला नंबर लाईन काढायची, प्रत्येक एक्झाम्पलसाठी सेपरेट नंबर लाईन काढायची आणि आपला जो हा एक युनिट आहे, या एक युनिटला आपला जेवढं डिनॉमिनेटर असेल तेवढ्या भागामध्ये त्याला विभाजित करायचं आहे, खंडित करायचं आहे. एक्झाम्पल थर्डमध्ये दिलं आहे आपल्याला दाखवायचं आहे -5/8 आणि 11/8. त्याच्यामध्ये परत आपल्याला ही लाईन लिहावं लागेल. हेअर द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन एक्झाम्पल देअर नंबर इज 8. आपल्याकडे डिनॉमिनेटर किती आहे, 8 आहे. तर आपल्याला सो वी डिवाइड इच युनिट डिस्टन्स इंटू 8 इक्वल्स पार्ट. ठीक आहे. तर आपल्याला प्रत्येक युनिटला काय करायचं, 8 भागामध्ये डिवाइड करायचं. त्याच्यासाठी आपल्याला किती डॉट्स जावे लागतील, तर 7 डॉट्स जावे लागतील. तर चला आता ते देऊन द्या आणि आपण नंतर नंबर आपण शो करूया नंबर लाईनवर. हा एका युनिटमध्ये आपण 7 डॉट दिले. 1 2 3 4 5 6 7 हा 7 डॉट झाले, म्हणजे याचे 8 इक्वल पार्ट झाले, याचे पण 8 इक्वल पार्ट झाले, याचे पण आणि या नंबरचे सुद्धा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला नंबर डिनोट करायचे. आपल्याकडे काय निगेटिव्हमध्ये नंबर दिला आहे 5/8. तर आपल्याला या बाजूने नंबरची काउंटिंग करायला लागेल. स्टार्ट करूया 0 पासून. 0 1 2 3 4 5. ठीक आहे. तर हा असेल -5/8 वाला आपला नंबर. त्याने आपल्याला 11/8 दाखवायचे. तर आपल्याला पॉझिटिव्ह साईडनं काउंटिंग करावं लागेल. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर हा असेल आपला 11/8 म्हणजे 11/8 नंबर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण झाला आपला तिसरा एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल फोर्थला याच्यामध्ये दाखवायचे आपल्याला 13/10 आणि -17/10 -17/10. तर परत आपल्या याचा जो डिनॉमिनेटर आहे तो आपल्याकडे 10 आहे. तर आपल्याला किती इक्वल पार्ट डिस्टन्स करावे लागते, तर 10 करावं लागते. तर म्हणजे 9 डॉट्स आपल्याला घ्यायचे, म्हणजे एका युनिटचे 10 इक्वल डिस्टन्स होणार आहे. तर आता चला नंबर्स दाखवून देऊया आपण. याच्यामध्ये आपल्याला 13 दाखवायचं आहे पहिले, म्हणजे 13/10 दाखवायचा आहे. तो आपण पॉझिटिव्ह साईडनं दाखवावं लागणार आहे आपला. तर नंबर काउंट करूया. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हा असेल आपला 13/10. नंतर दाखवायचे आपल्याला 17/10. तो आपण निगेटिव्ह साईननं काउंट करूया. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. तर हा असेल आपला -17/10 म्हणजे 17/10. हे झाले आपले चारही एक्झाम्पल, जे की आपल्या नंबर लाईनवर नंबर शो करायचे होते. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला नंबर लाईन दिलेले आणि पॉईंट्स दिले. तर आपल्याला ते 3 क्वेश्चन दिले. त्या तिन्ही क्वेश्चनचे आपल्याला आन्सर करायचे आहेत. क्वेश्चन नंबर सेकंड आपल्याला नंबर लाईन दाखवली आणि क्वेश्चन अशा प्रकारे आहे. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे. हे 3 क्वेश्चन आहे, त्याला आपल्याला आन्सर करायचे. ही नंबर लाईन आपल्याला ऑब्झर्व करून करायची आहे. ठीक आहे. तर तुम्ही नंबर लाईन पाहू शकता, आपण काढली आणि याचा इच युनिट जो आहे पाहू शकता, तर 4 इक्वल पार्ट्समध्ये त्याला डिवाइड्स केलेलं आहे. म्हणजे तर 3 डॉट्स काढले आहे. त्याच्यामुळे याचा जो एक युनिट असेल तो 4 भागामध्ये विभागलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला या 3 क्वेश्चनचा काय करायचं, आन्सर करायचा. तर पहिला जो क्वेश्चन आहे आपला, तो विच नंबर इज इंडिकेटेड बाय द पॉईंट बी. पॉईंट बीचा जो इंडिकेटर आहे तो कोणता, हे आपल्याला काउंट करायचा आणि सांगायचं. तर आपल्याला पॉईंट बी जो आहे तो कुठे दिसत आहे, आपल्याला या बाजूला म्हणजे निगेटिव्ह साईडला. तर आपला जो काही नंबर येणार आहे तो निगेटिव्ह बाजूने येणार आहे. तर चला तर आपण काउंट करूया. सुरुवात करूया 0 पासून. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे हा काय झाला, -10/4. काय झालं आपल्याकडे, -10/4. म्हणजे बी जो पॉईंट आहे आपला तो काय आला, -10/4. याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे आपल्याकडे काय येणार, -5/2 हा आपला नंबर येणार. हा झाला आपला बीचा इंडिकेटर, जो की आहे -5/2. हा पॉईंट नंबर सेकंड पाहायचा. विच पॉईंट इंडिकेट द नंबर 1/3/4. हा नंबर जो आहे तो कोणत्या पॉईंट इंडिकेट करत आहे, त्याचं नाव काय आहे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. तर चला आपण पाहूया. इथं आपल्याकडे नंबर दिला आहे 1. हा घेऊया आपण मल्टिप्लाय 3/4. याच्या मल्टिप्लायमध्ये काही नसतो, म्हणजे एक असतो. आज करायचं आहे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर तो आपल्याला मिळेल 1 × 4 दॅट इज 4. ॲडिशन 1 × 3 दॅट इज 3 आणि 4 × 1 दॅट इज 4. तो नंबर झाला आपल्याकडे 7/4. काय नंबर झाला आपल्याकडे, 7/4. तर हा 7/4 नेमका कोणता नंबर आहे, त्यात आपण पाहूया. आणि हा जो नंबर आहे पॉझिटिव्ह आहे, म्हणून आपण पॉझिटिव्ह नंबर साईडला त्याच्या नंबरची आपण काउंटिंग करणार आहोत. तर चला सुरू करूया 0 पासून. तर 0 1 2 3 4 5 6 7. म्हणजे हा झाला आपला 7/4. तर हा जो इंडिकेटर आहे हा कशाचा आहे, तर आपला सीचा आहे. तर सी हा पॉईंट या नंबरवर दाखवलेला आपण असं सांगू शकतो. ठीक आहे. नंतर जो लास्ट क्वेश्चन आहे तुम्ही पाहू शकता, थर्ड नंबरचा क्वेश्चन. स्टेट वेदर द स्टेटमेंट दॅट पॉईंट डी डिनोटेड द नंबर 5/2 इज ट्रू और फॉल्स. म्हणजे डी नंबर जो दिला आहे आपल्याकडे तो 5/2 आहे की नाही, हे इंडिकेटर बरोबर आहे की नाही, हे आपल्याला चेक करायचं आहे. तर ठीक आहे. तर चला आपण पाहूया. जो की आपल्याकडे डी दिलेला आहे तो किती येतो आपल्या नंबर लाईनवर. तर चला पहिले तर आपण डी शोधून घेऊया. आपलं जी काही नंबर लाईन आहे त्याच्यामध्ये आपण आपलं काउंट करूया की डी कुठपर्यंत येतं. तर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा काय आला,
10/4 म्हणजे 10/4 आला. ठीक आहे. आता याला परत आपण 2 भाग देऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे काय येणार नंबर 5/2. काय येणार नंबर 5/2. म्हणजे जो आपल्याकडे इंडिकेटर दिला आहे डीचा 5/2 हा ट्रू येत आहे आपल्याकडे. तर ही जी काही स्टेटमेंट आहे ती काय झाली आहे आपल्याकडे ट्रू स्टेटमेंट आहे आपल्याकडे. अशा प्रकारे आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.18 क्लासचा. चला तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.